मित्रांनो, गेले काही वर्ष आपण सतत बातम्यांमध्ये ऐकतो भारत लवकरच 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनणार. हा आकडा ऐकायला खूप भारी आणि अभिमानास्पद वाटतो. पण जपान आणि जर्मनीला मागे टाकून आपण जगात तिसऱ्या नंबरवर पोहोचण्याची शर्यत जिंकतोय. पण एक सामान्य माणूस म्हणून विचार करा, देशाचा जीडीपी वाढतोय पण आपला पगार, आपली बचत का वाढत नाहीये? हे 5 ट्रिलियनचं स्वप्न खरंच शक्य आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मोठ्या आकड्यांचा तुमच्या आणि माझ्या खिशाला काही फायदा होणार आहे का? चला आज मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगतो. सगळ्यात आधी 5 ट्रिलियनची इकॉनॉमी म्हणजे काय ते समजून घेऊया. कोणत्याही देशात एका वर्षात जेवढ्या वस्तू आणि सेवा दिल्या जातात त्या सर्वांच्या एकूण किमतीला जीडीपी म्हणतात. आज आपला भारत जवळपास 4 ट्रिलियन डॉलरच्या आसपास पोहोचलाय आणि 5 ट्रिलियनचा टप्पा गाठण्यासाठी आपल्याला दरवर्षी किमान 7 ते 8% वेगाने वाढावे लागेल. आपला देश सध्या जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. यामुळे आकड्यांच्या भाषेत सांगायचं तर हो, हे टार्गेट नक्की पूर्ण होऊ शकतं. आपण इथेपर्यंत कसं पोहोचणार याची 3 सर्वात मोठी इंजिन आहेत. पहिलं, इन्फ्रास्ट्रक्चर. आज देशात ज्या वेगाने रस्ते, बंदरे, रेल्वे यांचं जाळं विणलं जात आहे त्याने बिझनेस करणं सोपे झाले आहे. दुसरे, डिजिटल क्रांती. आज रस्त्यावरचा चहावाला डिजिटल पेमेंट घेतो, ज्यामुळं काळा पैसा कमी होऊन अधिकृत अर्थव्यवस्था मोठी होते. तिसरं म्हणजे मेक इन इंडिया. चीनमधून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्या आता भारतात आपले कारखाने टाकत आहेत. यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर रॉकेटसारखं वाढतंय. पण आता ऐका एक रियालिटी चेक. देशाचा जीडीपी 5 ट्रिलियन होईल, पण खरा प्रश्न आहे की तो पैसा कुणाच्या खिशात जातोय? आज देशातील मोठी संपत्ती फक्त 1% श्रीमंत लोकांच्या हातात साचत चालले आणि गरीब लोक अधिक गरीब होत आहेत. देशाचा जीडीपी वाढतोय पण दरडोई उत्पन्न म्हणजेच एका सामान्य माणसाचे सरासरी उत्पन्न अजूनही खूप कमी आहे. जोपर्यंत तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत, मध्यमवर्गीयांची महागाईपासून सुटका होत नाही, तोपर्यंत हा 5 ट्रिलियनचा आकडा फक्त श्रीमंतांसाठीच फायद्याचा राहील. थोडक्यात सांगायचं तर देशाचा जीडीपी हा देशाची बॅलन्स शीट असू शकते, पण सामान्य माणसाच्या घरातील सुखशांती हाच देशाचा खरा विकास असतो. देशाच्या या प्रगतीचा तुमच्या खऱ्या आयुष्यात काही फायदा झाला का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.